पोलीस स्टेशन पासून स्वर्गीय काशीनाथ शेठ बडगुजर, अशोक शेठ बडगुजर यांचे वडील, यांचे बंधू आणि दिव्य मराठी चे वरिष्ठ उपसंपादक सुनीलजी बडगुजर, आशाताई, छायाताई, सीमाताई, शीतलताई यांचे वडील माऊली उषाबाई यांचे पती, आमचे ऐरंडोलचे आणि आता हल्ली नाशिक येथे राहायला असलेले नाशिक येथील निवासी जयंत भास्कर बडगुजर, उदय भास्कर बडगुजर, भुसावळ येथील रवींद्र त्र्यंबक बडगुजर, नाशिक येथील राजेंद्र शांताराम बडगुजर यांचे सासरे आणि सौ शीतल सुनील बडगुजर यांचे सासरे. मित्र हो, बाप केवळ एक शब्द, दोन अक्षर, पण या दोन अक्षरातली जादू काय सांगू तुम्हाला. जेव्हा आई आणि बाप, मग कुणी असो, आई असो की बाप, जेव्हा ही दोन दैवत आपल्या घरातून निघून जातात तेव्हा दुःखाचा कल्लोळ उभा राहतो. दुःख व्यक्त केलं जातं. मी जेव्हा इथं आलो तेव्हा मावल्या रडत होत्या आत. साहजिक आहे, या परिवाराचं कुटुंब धन 4 ऑगस्टला देवाघरी कायमचं निघून गेलं. नात्यातल्या प्रत्येकाला प्रचंड दुःख होणं साहजिक आहे. वय वर्ष 74 त्यांचं होतं. मला असं वाटतं अजून 15 वर्ष आमचे दादा जगायला हवे होते. 32 वर्ष महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये त्यांनी मंडळामध्ये 32 वर्ष लाईनमन म्हणून प्रामाणिकपणे सेवा दिली. त्या काळामध्ये त्यांना पैसा खूप कमवताही आला असता, खूप लोकांना नाडता आलंही असतं, पण त्यांनी सेवा जोपासली. फक्त सेवा दिली आणि सरकारकडनं, महामंडळाकडनं जो काही पगार त्यांना मिळत असेल त्या पगारावरनं आपला एक मुलगा आणि 4 मुली, या 5 मुलांचा सांभाळ करणं, शिक्षण करणं खूपच अवघड. पण तरीही आपल्या त्या तुटपुंज्या पगारातून पत्नी उषाबाई आणि हा सर्व कुटुंब कबिला त्यांनी आज तागात उत्तमरित्या सांभाळला. खूप गरिबी जरी असली तरी मनाचा हा श्रीमंत असलेला बाप होता. नात्यातल्या प्रत्येक कामावर हा भारी पडणारा बाप होता. आपला मुलगा, सून, मुली, जावयांवरही भारी पडणारा हा बाप होता. हा नुसता बाप नव्हता, हा बाप देव माणूस होता, ज्यानं तुम्हा आम्हा सर्वांना प्रेम दिलं. माझ्या बाप हिमालयाची सावली या कवितेतल्या काही ओळी तुम्ही यापूर्वी ऐकल्या असतील, त्या मला पुन्हा या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात. अखेरच्या क्षणापर्यंत रोज धावत असतो बाप, पोरांशिवाय कधीही घरी जेवत नसतो बाप. नवे कपडे पोरांना जुनेच कपडे घालत असतो बाप. घरी कुणी नसताना एकटाच स्वतःशी बोलत असतो बाप. मित्र हो, बापाचं व्यक्तिमत्व इतकं भारावून टाकणार आहे ना. बापाचे कष्ट, त्याचा त्याग, कुटुंबाप्रती त्याची असलेली श्रद्धा, खूप काही सांगता येईल बापाविषयी. आणि म्हणून मला हा बाप खूप जगावेगळा वाटतो. त्याच्या डोळ्यात मी पाहतोय की त्याचं हे जे आभाळ होतं, ही जी माणसं होती आपली, ज्यांच्यावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं, प्रत्येकाने या ठिकाणी भावना व्यक्त केल्या. जणू या ठिकाणी बाप जिवंत झाला असं मी म्हणतो. आणि असा हा बाप
सांगण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं. त्यांचा नातू दर्शन इयत्ता 10वीला 97.20% उत्तीर्ण होतो. मित्र हो, त्यांना अनेकदा आनंद झाला असेल, पण त्यांना सर्वात जास्त आनंद आपला नातू जेव्हा 10वीत एवढ्या गुणांनी उत्तीर्ण होतो तेव्हा खरंच त्यांनी केलेल्या कष्टाची ती दिलेली देवाने पावती असेल असेच मला वाटते. आणि त्यानंतर आत्ता एक बातमी समजली मला की दर्शनला जे त्याने यश मिळवलं 10वीत त्या निमित्तानं वडील त्याचे दिव्य मंडळ असल्यामुळे दिव्य मंडळीकडनं 25,000ची शिष्यवृत्ती दर्शनला जाहीर झालेली आहे शिक्षणासाठी. खूप मोठी गोष्ट आहे. आजोबासाठी या परिवारासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे मित्र. आणि म्हणून हा जो परिवार आहे या परिवाराचा हा धनी बाप होता. आता मात्र हा बाप दिसणार नाहीये. आज नाथ कुंजल इयत्ता 8वीत शिकते. उपासना, सौरव, गौरव, हर्षल, सोहम या नातवंडावरती देखील हा बाप जीव टाकायचा. आणि हे नातवंड देखील आपल्या आजोबावर मनस्वी प्रेम करायची. किती सांगावं, किती बोलावं, शब्द नाहीत माझ्याकडे या बापाविषयी बोलायला. पण जाता जाता मी नुकतीच लिहिलेली एक कविता या बापाच्या चरणी अर्पण करेन आणि थांबेन. कवितेचं नाव आहे बाप मायेचा आभार. हे मायेचं आभार, हे मायेचं आभार झालं आजरीत. हे मायेचं आभार झालं आजरीत. घरासाठी बाप राबतो दिन रात. घरासाठी बाप राबतो दिन रात. त्याच आयुष्य सार गेलं घामात. बाप सुगंध पेरतो साऱ्या जगात. बाप सुगंध पेरतो साऱ्या जगात. बाप वृक्षाचं मुळापर्यंत कुणालाही जाता येत नाही. बाप वृक्षाचं मूळ घरासाठी गोड. बाप वृक्षाचं मूळ घरासाठी गोड. हात पाठीवर मायेचा त्याची सुटू नये साथ. बाप आनंदाचा ठेवा निरांजनातली वात. रोज आघात पेलून बाप वावरतो जगात. बाप ऊर्जा घराची, बाप ऊर्जा घराची. तोच घरास जपतो काळजी वाहतो घराची. जपतो आनंद मनात, जपतो आनंद मनात. बाप सर्वशक्तिमान तोच घराचे इमान. त्याचे कौतुकाचे बोल त्याचे जाणावे मोल. सर्वांना विनंती करतो, जोपर्यंत बाप जिवंत आहे, जोपर्यंत आई जिवंत आहे, भेटून घ्या, बोलून घ्या. बाप गेल्यावर आपल्याला कधीही त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलता येत नाही, आईशीही बोलता येत नाही. म्हणून जोवर संधी आहे तोवर त्या संधीचा आनंद घ्या. बाप सर्वशक्तिमान तोच घराचे इमान. त्याचे कौतुकाचे बोल त्याचे जाणावे मोल. वेदना वादळाना बाप नाही घाबरत. सार कुरतडलेलं आयुष्य परिस्थिती गरिबीची असली तरी सार कुरतडलेलं आयुष्य रोज हसतो मनात, रोज हसतो मनात. हे मायेचं आभाळ माझं बालपण हरवत. बाप आनंदाचं गाठोड, बाप आनंदाचं गाठोड. घरी असतो सुखात, घरी असतो सुखात. रोज अनुभव त्याचे साठवतो माझ्या मनात. त्याच्या घामाची गोष्ट
सांगतो माझ्या कानात सारा गोडवा असे, सारा गोडवा असे त्याच्या गोड गोड वाणीत, त्याच्या गोड गोड वाणीत. विश्वास निस्ता प्रेम, विश्वास निस्ता प्रेम असे बापाच्या जगण्यात. त्याची रोज घ्यावी भेट, त्याची रोज घ्यावी भेट. तोच ठेवतो सुखात त्याचा दमलेला चेहरा. रोज असतो काळजीत, रोज रोज असतो काळजीत. शेवटच्या कडव्याकडे येतो. आनंद त्याच्या जगात, लक्षपूर्वक आहे मित्रो. आनंद त्याच्या जगात, खरं सुख त्याच्या भेटीत. कधी अश्रू आणू नका, कधी अश्रू आणू नका माझ्या बापाच्या डोळ्यात, माझ्या आईच्या डोळ्यात, माझ्या बापाच्या डोळ्यात. असा हा बाप, या बापाला या परिवारानं फुलासारखे जपलं. अजून माझ्या मित्राच्या पाठीशी, या कुटुंबाच्या पाठीशी हा बाप असायला हवा होता, एवढंच सांगेल. मी प्रवीण आधार महाजन, संपादक खानदेश वार्ताच्या वतीनं या गोड गोड बाप माणसाला विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.